अरे वा, टेराकोटा बॉटल मस्त आहे ना? अप्रतिमच. ऑनलाईन घेतली आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर खाली मी ही देखील प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ही आहे स्टीलची सिपरची बॉटल माझ्या लहान मुलासाठी. तुम्ही म्हणाल काय ही बॉटल्स दाखवत आहे यार? तर कारण ही तसंच आहे. माझ्या आरोग्याबरोबर मला तुम्हा सर्वांचे आरोग्य नीट पाहायचे आहे. कारण मला माहिती आहे 100मधील 99 लोक प्लॅस्टिक बॉटल्सच वापरतात, जे खूप धोकादायक आहे. अनेक बॅक्टेरियाज हे प्लास्टिक बॉटल्समध्ये असतात, जे खूप सूक्ष्म असतात. आणि आपण रोज इतके घाई गडबडीत असतो ना की ही बॉटल केवळ पाण्याखाली खंगळूनच आपण होल डे ती तशीच वापरतो. उन्हाळ्यात तर उष्णतेने प्लॅस्टिकमधील जे काही केमिकलचे मॉलिक्युल्स असतात ना ते पाण्यामध्ये विरघळले जातात, ज्याने खूप भयंकर रोगांना आमंत्रणच दिले जाते, जसे की कॅन्सर. मग आपल्याला काय करायचे आहे? तर काही सुद्धा नाही. जस्ट प्लॅस्टिक बॉटल ज्या आहेत ना घरामध्ये, त्या सगळ्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची बॉटल मेटलमध्ये किंवा टेराकोटा बॉटलमध्ये किंवा बांबू बॉटलमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. तुम्ही म्हणाल मातीची बॉटल कशी हाताळायची? तर हो, बरोबर आहे. प्रवासात आपण केवळ बांबू बॉटल किंवा मेटल बॉटलच वापरायची. पण खास घरी मातीची बॉटल आणून त्यातून पाणी प्यायचे. आणि घरी लहान लेकरू नसतील तर बॅचलर असाल किंवा कपल असाल तर बॉटल ही बॅगमध्ये देखील आपण छान रीतीने कॅरी करू शकतो. किंवा ऑफिसमध्ये एखादी अशी मातीची बॉटल आपल्या कपाटात ठेवायची. काहीही करा, कसंही करा, पण आजपासून ह्या प्लॅस्टिक बॉटल्स आपल्या पूर्ण आयुष्यातून काढून टाका. बांबू बॉटल्स तुम्ही वापरू शकता, पण माझा पास्ट अनुभव असा सांगतो की जेव्हा हे बांबू बॉटल्स आपण विकत घेतो तेव्हा त्याला जे वार्निश केलेलं असतं ना त्याचा उग्र वास कायमस्वरूपी येत राहतो. म्हणूनच घरी असताना तरी टेराकोटा किंवा मातीच्या ज्या काही बॉटल्स असतात त्या आपण वापरायच्या. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मेटल वापरायचं, म्हणजे तुम्ही कॉपर घ्या किंवा स्टील घ्या, अशा प्रकारच्या तुम्ही बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरू शकता. सगळ्यात भारी म्हणजे स्टीलची बॉटल. कारण कॉपर बॉटलचे फायदे जरी अनेक असले ना तरी त्याला तितकीच स्वच्छती ठेवावी लागते. सो स्टील बॉटलमध्ये रोज आपण गरम पाणी घालून खंगळले ना तरी देखील जर्म्स मरून जातात. रोज केवळ गरम पाण्याने खंगळून हवी तशी पाहिजे तिथे आपण ही वापरू शकतो. घरी जर लेकरं असतील तर सिपरवाली वापरू शकतो, पण तो सिपर रोज स्वच्छ करणे गरजेचे असते. त्यासाठी सिपर वॉशर ब्रश देखील मिळतात, तर त्या आणून आपण त्या सिपर खूप चांगल्या रीतीने क्लीन करू शकतो. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे चला तर मग आता मी जे काही ॲमेझॉनवरून बॉटल्स ह्या खरेदी केलेल्या आहेत, एक आहे स्टीलची आणि एक आहे टेराकोटा म्हणजे मातीची बॉटल. तर आपण आता हे कसं काय वापरायचं तर ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. चला तर मग सगळ्यात पहिला आपण जी ही मी सिपरची बॉटल मागवली आहे ही स्टीलची आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतंही गरम पदार्थ गरम राहू शकतो आणि थंड पदार्थ थंड राहू शकतो अशी ही बॉटल आहे. ही ॲक्च्युली मी माझ्या लहान मुलासाठी घेतलेली आहे, त्यामुळे त्याला सिपर देखील आहे. तर ह्या बॉटलला ड्युअल कॅप आहे. एक आहे सिपर कॅप आणि दुसरी आहे स्पाउट कॅप. तर आपण कशाही रीतीने हे वापरू शकतो. लहान मुले असतील तर आपण सिपर कॅप वापरून ही त्यांना वापरायला देऊ शकतो. आणि आपण जर जिमिंग वगैरे करत असो किंवा ऑफिसला वगैरे नेणार असू तर आपण स्पाउट कॅप याच्यानी वापरू शकतो. अतिशय चांगला पार्ट म्हणजे हे पूर्णपणे स्टील मटेरियल असल्याने याला स्वच्छ करण्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागत नाहीत. कष्ट घ्यावे लागतात ते फक्त यातली जी काही सिपर कॅप आहे ना तर त्याला स्वच्छ करण्यासाठी. पण ते देखील त्यांनी ब्रश एक प्रोव्हाइड केलेला आहे, ज्या ब्रशच्या सहाय्याने आपण ह्या सिपरला अतिशय सुंदर रीतीने साफ करू शकतो.
तर अशा प्रकारे ही जी काही सिपर बॉटल आहे मी खरेदी केलेली आहे ॲमेझॉनवरून. तर तिथे गेला तर तुम्हाला ही डिस्काउंटमध्ये देखील तुम्हाला चांगल्या रेटला मिळते. तर तुम्ही देखील आता आजपासून प्लॅस्टिकच्या सगळ्या बॉटल्स रिमूव्ह करून घरामध्ये प्रत्येकाच्या बॉटल्स ह्या स्टील किंवा मेटलमध्ये कन्वर्ट करा. किंवा शक्य असेल जर आपण गृहिणी असाल तर आपल्या किचन कट्ट्यावर मातीची बॉटल आणून ठेवण्यास आणि त्यातून रोज दिवसभर पाणी पिण्यास काही चला तर मग दुसरी बॉटल आहे ती टेराकोटाची मी मागवलेली आहे. 700 रुपयाला मला पडलेली आहे. ॲमेझॉनवरूनच मी खरेदी केलेली आहे आणि ती अशा प्रकारे आहे. तर पूर्णपणे त्याला असं म्हणतो ना आपण की एक मातीचा खूप सुंदर सुगंध त्याला येतो. अगदी आणल्या मी त्याला स्वच्छ धुतली त्या बॉटलला आणि त्याच्यामध्ये मी पाणी 2 दिवसासाठी भरून ठेवलं तसंच आहे तसं. तर त्यातून पाणी गळलं सुद्धा, म्हणजे ते पाणी झिरपत आहे. त्यामुळे खाली एखादी प्लेट देखील ठेवायची की जेणेकरून जे काही झिरपणारं पाणी आहे ते इतरत्र सांडणार नाही. आणि ऑफकोर्स कारण की मातीची बॉटल आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालणार तेव्हा ते झिरपणार आणि ते अतिशय चांगलं असतं. कारण की त्या झिरपणाऱ्या पाण्यामुळेच आपलं जे काही आतलं पाणी आहे ते थंड राहण्यास मदत होते. तर ऑफकोर्स ही ट्रॅव्हलिंगसाठी नाही आहे बॉटल, कारण की याची जी काही कॅप आहे ना ती खूपच सैल आहे. आणि म्हणूनच मी काय म्हटलं की आपण गृहिणी आहोत तर आपण आपल्या किचन कट्ट्यावर ही बॉटल कंपल्सरी ठेवायची आहे. आणि दिवसातून ॲटलिस्ट 3 वेळा ही 1-1 लिटरची बॉटल जी आहे ती आपली पोटामध्ये पाणी गेलंच पाहिजे. 3 लिटर इतकं तरी आपला एक टार्गेट दिवसभराचा असला. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण मातीच्या कुठल्याही भांड्यातलं पाणी पितो ना अतिशय मन तृप्त होतं. आणि माझंही तसंच झालेलं आहे. आता गेले 4-5 दिवस मी याच्यातूनच पाणी पित आहे. तर अतिशय तहान खूप सुंदर रीतीने भागते माझी. आणि एक पाण्याला मडी जे टेस्ट येतं ना, मातीचा जो काही टेस्ट किंवा फ्लेवर येतो ना तो अतिशय सुंदर. तर मी आता माझ्या घरातून सगळ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स ह्या रिमूव्ह केलेल्या आहेत. आणि मेटल आणि टेराकोटासारख्या ह्या बॉटल्समध्ये मी माझ्या सगळ्या घरातल्या व्यक्तींच्या जे काही बॉटल्स आहेत ते कन्वर्ट केलेल्या आहेत. तुम्ही देखील हे पाऊल नक्की उचला. कारण आपण म्हणतो पण जेव्हा आपण प्लॅस्टिकच्या बॉटल्स वापरत असतो तेव्हा त्याची तितकी स्वच्छता आपण ठेवत नाही. आणि उष्णतेने वगैरे त्या प्लॅस्टिकचे जे काही मॉलिक्युल्स असतात, त्या प्लॅस्टिकमध्ये भयंकर मॉलिक्युल्स असतात, ते विषारी मॉलिक्युल्स आपल्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये जातात. म्हणूनच सगळ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स रिमूव्ह करून घरामध्ये मातीच्या किंवा शक्य असल्यास मातीच्या किंवा मेटल किंवा टेराकोटासारख्या तुम्ही ज्या काही बाटल्या असतात त्या तुम्ही तिथे वापरू शकता. आपण सगळे म्हणतो ना की 1 पाऊल स्वच्छतेकडे, तसेच आता म्हणायचं आहे की 1 पाऊल माझं आरोग्याकडे. कारण की आपण नकळत अशा अनेक प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्या घरामध्ये वापरतो की ज्याचे अतिशय दुर्गामी परिणाम आपल्या पिढीला देखील सहन करायला लागत आहेत आणि आपल्या पुढच्या देखील पिढीला सहन करावे लागतील. म्हणून इथून पुढे जे काही आपलं खायचं साहित्य असेल किंवा खायचे पदार्थ असतील किंवा लिक्विड किंवा आपण ज्यातून ज्यूस म्हणा किंवा काहीही दूध म्हणा किंवा चहा म्हणा काहीही पितो तर ते सगळे स्टील अथवा मातीच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करा. आणि तुमच्या सगळ्यांचे आरोग्य हे खूप हेल्दी राहू देत ही माझी स्वामी चरणी प्रार्थना.